या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगापलटी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्थ बसणार नाही. आज फॉर्म काढून घ्यायची शेवटची मुदत होती आणि बरेचसे माझे सहकारी यांनी आज बरेचसे ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचं मन वळवण्यात मला आमदार म्हणून यश आलं. या तालुक्यातल्या जनतेला एकाच एक लढत झाली तर अनगरकराचा 100% पाडा होतो. असा DNA हा आपल्या या मोहोळ तालुक्याचा आहे आणि अनगरकरांना तिरंगी लढत करायची होती आणि तिरंगी लढतीचा फायदा घेऊन स्वतःचा झेंडा फडकवायचा होता. परंतु नागनाथ महाराजांना हे मान्य नव्हतं. गेले 6-7 दिवस झालं मी आमदार म्हणून प्रचंड अशी मेहनत घेत होतो. पडद्याच्या आडून जे काय करायचं ते केलं. एकनाथ शिंदेसाहेबांशी संपर्क साधला. आदरणीय अजितदादा पवारसाहेबांशी संपर्क साधला. रोहितदादा पवारांशी संपर्क साधला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेबांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की साहेब इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. इथं शिंदेसाहेबांची शिवसेना आपल्याबरोबर आहे आणि आपसी काही ठिकाणी उमेदवार उभारलेले आहेत. त्यांचे अर्ज निघणं अत्यंत काळाची गरज आहे आणि त्यांचे अर्ज जर नाही निघाले तर इथं तिरंगी लढत होईल आणि मग ही युती तुटली अशा पद्धतीची घोषणा मला सगळ्यांना बरोबर घेऊन करावी लागेल. पक्षानं गंभीरप्रमाणे दखल घेतली. अजितदादांनी दखल घेतली. रोहितदादा पवारसाहेबांनी दखल घेतली आणि तशा सूचना धैर्यशील मोहिते पाटलांना दिल्या आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे पिनूर गटातलाही तुतारीवरचे जे कॅन्डिडेट उभे होते आमचे सहकारी मानाजी माने ते आत्ताच फॉर्म विड्रॉ केले. कोरुळ गटामधून सतीश अण्णा जगताप जेव्हा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन उभे होते त्यांनी त्यांचा अर्ज विड्रॉ केलेला आहे आणि अनेक माझ्या सहकाऱ्यांनी कोकरापुरममधून आमचे यशवंत नरोटे बरेच सहकारी यांनी आपले अर्ज विड्रॉ केलेले आहेत. आता नरखेड गटातून आमचे श्रीपद साठेचे चिरंजीव काय नाव त्याचं शिवरत्न साठे यांचाही अर्ज आता विड्रॉ केलेला आहे आणि अजून 2 तास आहे. 2 तासामध्ये बराचसा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल आणि ही निवडणूक निश्चितपणानं एकाच एक अशा पद्धतीची निवडणूक होईल आणि मी खात्रीतून तुम्हाला सांगतो न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगापलटी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्थ बसणार. समाधान पाटलांना सय्यद वरवडे या गटातून पंचायत समितीच्या जागेवरती आम्ही उभा केलेले आहे. जिल्हा परिषदेच्या जागेवर आमचे नितीन पैलवान हे उभे आहेत आणि कोकरापूर पंचायत समिती गणातून समाधान खंदारे अवघा 25 वर्षाचा आमचा कडवट शिवसैनिक तिथं उभा केलेला आहे आणि निश्चितपणानं समाधानात असं किती लीडनं निवडून होतं एवढं फक्त बघा.